नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक्षा खटके. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल. आणि ही गोष्ट खरी आहे बरं का. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. तर चला मी तुम्हाला ही गोष्ट सांगायला सुरू करते. एका छोट्याशा गावात एक गरीब आई आणि तिचा लहान मुलगा राहत होता. वडील लहानपणीच गेले होते. घरात कमवणारं कोणी नव्हतं. आई दिवसभर लोकांच्या शेतात मजुरी करायची, उन्हातानात काम करायची, हाताला फोड यायचे, पायाला भेगा पडायच्या, पण चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. ती रोज मुलाला म्हणायची, बाला तू फक्त शिक, माझ्यासारखं आयुष्य तुला जगायचं नाही. मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, पण त्याला आईचा त्रास पाहवत नव्हता. एके दिवशी त्याने पाहिलं की आईने दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. तो म्हणाला, आई तू जेवली नाहीस का? आई हसत म्हणाली, अरे मी शेजारच्या काकूकडे जेवून आले. मुलाला विश्वास बसला. असं अनेक दिवस चालले. एक दिवस शेजारच्या काकूनीच त्याला सांगितलं, बाला तुझी आई आमच्याकडे कधीच जेवत नाही. ती स्वतः उपाशी राहते आणि तुला खायला देते. हे ऐकताच मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या रात्री त्याने आईला झोपलेलं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण होठावर हसू होतं. त्याने मनाशी ठरवलं, मी खूप शिकेन, आईचे सगळे कष्ट फेडेन. वर्ष गेले. मुलगा मोठा झाला, चांगली नोकरी लागली. पहिल्या पगारात त्याने आईसाठी सुंदर साडी, चप्पल घेतली आणि मिठाई घेतली. घरी येऊन तो मोठ्या आनंदाने ओरडला, आई बघ मी तुझ्यासाठी काय आणले. पण आईने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे झोपलेली होती. मुलाने तिचा हात हातात घेतला. तो थंड झाला होता. आई या जगात नव्हती. त्या दिवशी मुलगा खूप रडला. तो रडत रडत म्हणाला, आई तू म्हणाली होतीस ना माझ्या पहिल्या पगाराची साडी नेसशील, मग मला एकटं सोडून का गेलीस? घरात शांतता होती. फक्त मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. काही दिवसांनी त्याला आईची एक छोटीशी चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं, बाळा जर ही चिठ्ठी तू वाचत असशील तर कदाचित मी तुझ्यासोबत नसेल. माझी एकच इच्छा होती, तू मोठा व्हावं, चांगला माणूस बनावास. माझी काळजी करू नकोस. मी आयुष्यभर आनंदी होते, कारण तू माझा मुलगा आहेस. लोकांना मदत करत जा, कोणालाही उपाशी झोपून देऊ नकोस. आणि हो, कधीही स्वतःला एकटं समजू नकोस, कारण प्रत्येक आईचा आशीर्वाद तिच्या मुलासोबत कायम असतो. चिठ्ठी वाचून मुलगा पुन्हा रडू लागला. त्या दिवसापासून त्याने प्रत्येक वर्षी गरीब मुलांना अन्न द्यायला सुरुवात केली. तो म्हणायचा, मी माझ्या आईला परत आणू शकत नाही, पण तिची शिकवण मात्र आयुष्यभर जपेन. मित्रांनो, आई वडील असताना त्यांना वेळ द्या. त्यांच्याशी प्रेमाने बोला, कारण पैसा पुन्हा कमवता येतो, पण आई वडिलांसोबत गेलेला वेळ कधीच परत येत नाही. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर आपल्या आई वडिलांना आजच एकदा मिठी मारा आणि सांगा, आई बाबा तुमच्यावर खूप प्रेम आहे.